त्यांना असं वाटलं होतं मराठ्याचे येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरीबाच्या मागण्याकडे. जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतंय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे, आता पळायला लागले. आता पळायला लागले. 2 वर्ष कुठे गेले ते? मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण. हे पोरग तर मॅनेज होत नाही. मग आता आपल्या लोक येण्यात काढते. वेळ दिला नाही म्हणा तो 2 वर्ष दिला म्हणतात. त्यांना बोलायला जागा नाही. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चा अंमलबजावणी आहे का? नाही यायची मुंबईला. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. आम्ही सगळे प्रयोग केलेत, हात जोडलेत, पाय जोडलेत, कायदेशीर सांगितलंय, वेळ दिला वेळोवेळी. आताच 3 महिने वेळ दिला. म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका. घरात झोपलात शापशिवा खाता लेकरा बाळाची. जातीतून मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडतात. माय बापा हो, आता साथ द्या. तुमच्या लेकरा बाळासाठी उपाशी तापाशी राहतो, झटतोय. लेकराला हरू देऊ नका, जातीला हरून देऊ नका. आता मला साथ द्या. अख्खे मुंबईकडे निघा. तुम्ही फक्त 29 ऑगस्ट पर्यंत थांबा, माघारी या. आता घरी झोपायची वेळ नाही. बरं, हात जोडून सांगतो, लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय. मार्ग बदलायची अडचण आहे. आम्ही त्यांना म्हणणार आहे, म्हणलो सुद्धा सरकारला, एक रस्ता आम्हाला द्या, कोणचा द्या. आडमोठे असतो तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं. एक द्या आम्हाला. आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं. 1000 रस्ते मुंबईला. एक द्या, कोणचा पण.